बहुजन समाज पार्टीचा राज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। तूने सोती कौम जगाई, तूने सोती कौम जगाई। खाली कर दो रास्ते, खाली कर दो रास्ते। मी योगेश लांजेवार, नागपूर जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी। आजची जी ही रॅली दीक्षाभूमी या पवित्र जागेवरतून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशांना पुष्पहार अर्पण करून ही रॅली दीक्षाभूमीवरून निघालेली आहे। आरक्षण बचाओ बहुजन बचाओ या नाऱ्याच्या अंतर्गत संविधान जनजागरण रॅली ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब बहुजन समाज पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनामुळे, त्याचप्रकारे डॉक्टर अशोक सिद्धार साहेब जे की माजी खासदार आहेत आणि प्रदेशाचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनामुळे ही रॅली संविधान चौक इथे आलेली आहे। दीक्षाभूमी टू चैत्यभूमी असा ह्या रॅलीचा रूट आहे। नागपुरातून ही रॅली दीक्षाभूमीवरून सरळ आता कामठी रोड वाया इंदोऱ्याला जाईल आणि इंदोऱ्याला एक बॅरिस्टर खोब्रागडे सभागृह आहे, तिथे कार्यक्रम राहील, तिथे प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शन राहील आणि तिथे भोजनाचा अरेंजमेंट आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या। त्यानंतर ती रॅली पूर्व नागपूर होते हुए भंडाऱ्याला कूच करेल आणि भंडाऱ्यापासून मग सामोर जाईल। बाकी महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे त्याचं नियोजन राहील सन्माननीय प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। मी ॲडव्होकेट सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बहुजन समाज पार्टी। परमादरणीय बहनजी यांच्या मार्गदर्शनामध्ये सन्माननीय आकाश आनंदजी व सन्माननीय माजी खासदार अशोक सिद्धार साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आज ही रॅली या दीक्षाभूमीपासून ते चैत्यभूमीपर्यंत आम्ही 11 दिवसाचा हा जो कार्यकाल आहे हा पूर्ण करणार आहोत, ज्यामध्ये आम्ही 21 ते 22 जिल्हे आम्ही टच करतो आहे। ही रॅली आम्ही यासाठी काढलेली आहे की आताच 1 तारखेला 1 ऑगस्टला जे माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, ज्या निर्णयामुळे SC ST OBC समाजावर फार मोठा आघात झालेला आहे। SC STचं रिझर्वेशनमध्ये वर्गीकरणाचा तो प्रस्ताव आहे। या विरोधामध्ये बहिणजींनी 4 तारखेला आणि 10 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व भारतीयांना चेतवलेलं आहे की आज ही जी कंडिशन आहे, आज स्थिती इमर्जन्सीची स्थिती आहे। आज समाजाला जागृत होणे आवश्यक आहे, समाजाला आपल्या पायावर उभे होणे आवश्यक आहे आणि परम आदरणीय बहिणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण भारत देश एकवटलेला आहे। 21 तारखेला आपण बघितलेलं आहे की भारतातील संपूर्ण SC ST OBC समाजांनी या निर्णयाच्या विरोधात आपला आवाज उठवलेला आहे। आता दुसरा टप्पा आमचा असा आहे की आम्हाला समाजामध्ये जाऊन जनजागरण करायचं आहे, लोकांना चेतना निर्माण करायची आहे, लोकांना समजून सांगायचं आहे की कशाप्रकारे हे मनुवादी लोक हे आरक्षण आणि संविधानाला खतम करणं इच्छिते आहे। म्हणून ह्या संविधानाच्या होणारे आता हल्ले आणि आरक्षणावर हल्ले या गोष्टीच्या संदर्भात आम्ही समाजामध्ये जाऊन समाजाची चेतना निर्माण करणार आहोत, समाजाला समजून सांगणार आहोत आणि येत्या कालावधीमध्ये जे विधानसभेचं इथे इलेक्शन होऊ घातलेलं आहे, त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आता त्यांना आम्ही समजावून सांगतो आहे की हे दोन्ही जे पार्ट्या आहे, हे दोन्ही पार्ट्या मनुवादी पार्ट्या आहे, ज्यांना तुमचं आरक्षण, तुमचं संविधान नको आहे आणि म्हणून संविधानाला जर वाचवायचं असेल, आरक्षणाला वाचवायचं असेल तर परम आदरणीय बहनजी यांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये आपल्याला एक संघ होऊन, संघटित होऊन आपल्याला हा लढा लढावा लागेल आणि हा लढा लढण्यासाठी आज बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि संपूर्ण जनता ही एकवटलेली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये या विधानसभेमध्ये येणाऱ्या दिवसात जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल, परम आदरणीय बहनजी यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन घडवू इच्छितो आहे आणि आम्ही परिवर्तन घडवण्याच्या मार्गावर आहोत। तर हीच आम्ही आज संपूर्ण समाजाला सांगतो आहे की तुमचा हितैषी या देशामध्ये फक्त एक आहे, त्यांचं नाव आहे परम आदरणीय बहन मायावतीजी आणि एकच पक्ष आहे जो तुमच्या आणि आमचा सर्वांचा हितैषी आहे, जो या देशामध्ये तुम्हाला स्वाभिमानाचं जीवन देऊ शकते, ते आहे बहुजन समाज पार्टी। संपूर्ण देशातली बहुजन जनता, संपूर्ण देशातली सर्वजन जनता यांना असं निवेदन आहे की त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला भरसोक असं हे द्यायचं, मदत द्यायची आणि ह्या रॅलीला सफल करायचं। जय भीम, धन्यवाद। आताच बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट डोंगरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष योगेशजी लांजेवार यांनी या रॅलीची भूमिका सांगितलेली आहे। ही रॅली महाराष्ट्रात जनजागरण करत करत संविधानाच्या सन्मानार्थ ही रॅली काढण्यात आलेली आहे, आरक्षणाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आलेली आहे
आणि म्हणून बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करण्यासाठी, बहिणजीचे हात मजबूत करण्यासाठी ही रॅली आहे. आणि जनजागरण करत करत संविधानाचा सन्मान फक्त बसपा करू शकते, एवढंच या निमित्तानं आम्हाला सांगायचं. धन्यवाद. संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, महापुरुषों के सम्मान में, संविधान के सम्मान में, मोठी अशी इथे रॅली निघलेली आहे संविधान या परिसरामधून. आपण पाहू शकता ह्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने इथे चलते हुए यह महाराष्ट्र इसका पदार्पण होते हुए यह मुंबई के चैत्यभूमि इसका समर्पण किया जा रहा है. हमारे महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष ने उन्होंने भेंट दिया है. हमारा बहुजन समाज पार्टी की ओर से उनको पूरा समर्थन है, उनके आंदोलन को समर्थन है, उनके इसी समस्याओं का समर्थन है. और उसी प्रकार संयुक्त आदिवासी कृषि समिति जो बेरीबोट उपोषण पर बैठे हुए हैं, उनके उपोषण पंडाल में भी हमारे प्रदेश के अध्यक्ष माननीय सुनील डोंगरे साहब और उनका शिष्टमंडल बहुजन समाज पार्टी का उन्होंने वहाँ पे शिरकत करके भेज दिए हैं. और अभी बिरसा मुंडा से विजय को, बिरसा मुंडा के सम्मान में, बिरसा मुंडा के सम्मान में जय हिंद का नारा गूंजेगा, जय भारत का नारा गूंजेगा. बिरसा मुंडा के सम्मान में बीएसपी की क्या पहचान, फांसी तेरी ने कमाई, तूने सोती कौम जगाई. बाबा आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा. बीएसपी मैदान में लोगों की बात करेगा, लोगों की बात करेगा. समाज पार्टीच्या, बहुजन समाज पार्टीच्या बहुजन समाज पार्टी जिंदाबाद.
विजय हो नारी के सम्मान